student, welcome to online class standard 11th, subject bookkeeping and accountancy, chapter number 9th. This is the final accounts of a proprietary concern. Today we are learning meaning of final accounts. What is mean by final accounts of a proprietary concern? Proprietary concern means sole traders, एकल व्यापारी संस्था. या एकल व्यापारी संस्थेच्या अंतिम खात्याची माहिती आज आपण बघणार आहोत. Meaning of final accounts मध्ये the primary aim of accounting is assessment of business performance for the benefit of all owners, employees, suppliers, customers and financiers, etc., which will also help them to form their opinions on the financial position of their business concern. Final accounts are financial statements that validate and explain working result, financial status for a specific period of time on a particular date. It is a set of trading account, profit and loss account and balance sheet. विद्यार्थी मित्रांनो, लेखांकनाचा मूलभूत हेतू व्यवसाय मालक, कामगार, ग्राहक, पुरवठादार यांचे हित जोपासणे हा असतो. त्याचप्रमाणे व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास लेखांकनाची मदत होत असते. हाच हेतू समोर ठेवून वेगवेगळ्या प्रकारची खाती तयार केली जातात आणि ही खाती वर्षाच्या म्हणजेच आर्थिक वर्षाच्या अखेरीस केली जाते. थोडक्यात म्हणजे काय तर फायनल अकाउंट्स किंवा अंतिम खाते हा व्यापार खाते, नफा-तोटा खाते आणि ताळेबंद यांचा संच असतो. अंतिम लेखे हे वित्तीय विवरण आणि वित्तीय स्थिती इत्यादीचे विशिष्ट वेळ आणि तारखेचे विवरण करते आणि हे करत असताना व्यापारी खात्यावरून आपल्याला ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा हा समजतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून म्हणजेच नफा तोटा खाते यावरून आपल्याला निव्वळ नफा व निव्वळ तोटा हे लक्षात येते. त्याचबरोबर बॅलन्स शीट, याला मराठीत आपण ताळेबंद असं म्हणतो, या ताळेबंदावरून व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाची सांपत्तिक स्थिती कशी आहे, व्यवसायाची एकूण संपत्ती किंवा एकूण देयता किती आहे हे लक्षात येते. हॅलो स्टुडंट, वेलकम टू ऑनलाईन क्लास 11 स्टँडर्ड्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. याआधी आपण फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न या टॉपिकमध्ये आपण मीनिंग ऑफ फायनल अकाउंट्स हे पाहिलं होतं. त्यानंतर आज आपण वे टू रीच ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न हे बघायचं आहे. म्हणजे फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे की व्हॉट इज मीन बाय प्रोप्रायटरी कन्सर्न. प्रोप्रायटरी कन्सर्न मीन सोल ट्रेडिंग कन्सर्न, the business which is own managed in control
by single person is called sole trading concern and the owner is called proprietor. 11th स्टँडर्डमध्ये हे आपलं पहिलं वर्ष आहे आणि यामध्ये आपण फायनल अकाउंट्सविषयी आपल्याला शिकायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11th स्टँडर्ड हे आपला बेस आहे. म्हणजे फायनल अकाउंट्सविषयी बेसिक नॉलेज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तेच आज आपण पाहणार आहोत. वे टू रीच म्हणजे हाऊ टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स अँड वाय टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर व्हॉट इज द पार्ट 1 गिव्स हिअर. फायनल अकाउंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रोसेसमधून जावे लागणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या डायग्राममध्ये आपल्याला सुरुवातीला दिसतं की बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज मीन बाय बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर एखादा बिझनेसमॅन देवघेवीचे व्यवहार दैनंदिन करतो. मग ते परचेस असेल, सेल्स असेल, असे विविध प्रकारचे व्यवहार तो दैनंदिन करत असतो. म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म बाय बिझनेस. मशिनरी परचेस्ड, सोल्ड गुड्स, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, कमिशन पेड, रेंट रिसिव्ड, ऑल दीज आर called business transactions. Whatever transactions are incurred by the business book of always first recorded in a journal. कोणतेही ट्रान्झॅक्शन्स प्रथमतः जेव्हा होत असते तेव्हा त्याची नोंद किंवा त्याची रेकॉर्डिंग ही जर्नलमध्ये केली जाते. इथे डायग्राममध्ये बघा, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स नंतर जर्नल. जेव्हा व्यवसायामध्ये विविध प्रकारचे व्यवहार होत असतात तेव्हा त्या व्यवहाराची नोंद ही पहिल्यांदा जर्नलमध्ये केली जाते. व्हॉट इज जर्नल. जर्नल इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री आणि जर्नलमधून ती एंट्री लेजरमध्ये ट्रान्सफर केली जाते. जर्नलमध्ये जी एंट्री पास केली जाते त्याला आपण जर्नलायझेशन असे म्हणतो आणि जर्नलमधून ती एंट्री लेजरमध्ये ट्रान्सफर केली जाते त्याला आपण पोस्टिंग असे म्हणतो. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द एंट्री फ्रॉम जर्नल टू लेजर इट इज कॉल्ड पोस्टिंग. परंतु या प्रोसेसमध्ये काही बिझनेस हे मोठ्या आकाराचे असतात आणि अशा मोठ्या आकाराच्या व्यवसायामध्ये विविध प्रकारचे व्यवहार असंख्य प्रमाणात होत असतात. अशा व्यवसायामध्ये जेव्हा व्यवहाराची नोंद केली जाते तेव्हा तिथं एक वेगळी पद्धत वापरली जाते. जे व्यवहार होत असतात त्याची नोंद आधी जर्नलमध्ये केली जाते आणि जर्नलमधून ते ट्रान्झॅक्शन्स सबसिडरी बुक्समध्ये नोंद केली जाते. म्हणजे सबसिडरी बुक्स हे वेगळे अशा प्रकारचे पुस्तक किंवा ज्याला आपण ही तयार केली जातात. सबसिडरी बुक्समध्ये त्याची नोंद ही केली जाते. कारण काय की ट्रान्झॅक्शनची नोंद जर्नलमध्ये केल्यानंतर त्या जर्नलमधून जेव्हा सबसिडरी बुक्समध्ये त्याची नोंद केली जाते, कारण सबसिडरी बुक्स इज अ स्पेसिफिक बुक्स. व्यवसायामध्ये जे विविध प्रकारचे व्यवहार होत असतात त्यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असतात, कॅश ट्रान्झॅक्शन्स असतात. अशा प्रकारे मग इथं जे क्रेडिट किंवा उधारीवर जे ट्रान्झॅक्शन्स होत असतात त्यासाठी सेपरेट बुक्स हे तयार केले जाते, ज्यामध्ये आपण परचेस बुक असेल, परचेस रिटर्न बुक्स आहे, सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक, सिंपल कॅश बुक,
2 कॉलम कॅश बुक, पिटी कॅश बुक अशा प्रकारचे वेगवेगळे पुस्तक हे तयार केले जातात. म्हणजेच त्या व्यवहारांचं स्पेशलायझेशन केलं जातं आणि त्या पुस्तकामध्ये त्याची नोंद ही केली जाते. आणि त्यानंतर मग त्या सबसिडरी बुक्समधून ते एंट्री लेजर अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे एक ऑप्शन आहे की काही व्यवसाय हे झालेले जे दैनंदिन व्यवहार असतात त्या व्यवहारांची नोंद प्रथमतः जर्नल म्हणजे रोजकीर्द या पुस्तकात केली जाते आणि त्यातून ती एंट्री लेजर अकाउंटला पोस्टिंग केली जाते. पण काही वेळेला काही जे मोठ्या आकाराचे व्यवसाय असतात ते आधी झालेल्या व्यवहारांची नोंद ही जर्नल बुकमध्ये केली जाते. जर्नल बुकमधून ती सबसिडरी बुक्समध्ये नोंद केली जाते आणि त्यानंतर मग ते लेजर अकाउंटला इथं ट्रान्सफर केली जाते. यापैकी या दोन्हीही पद्धतीने इथं ट्रान्झॅक्शनची इथं रेकॉर्डिंग ही केली जाते. परंतु जर्नल टू लेजर किंवा जर्नल टू सबसिडरी बुक्स वाया लेजर या पद्धतीने इथं ट्रान्झॅक्शनची नोंद केली जाते. परंतु लेजर अकाउंट इज अ मस्ट. लेजर अकाउंट इज अ प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. लेजरशिवाय आपले बुक्स ऑफ अकाउंट्स कंप्लीट होऊ शकत नाही. तर ही अशा प्रकारे प्रोसेस ही होत असते. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड फर्स्ट इन जर्नल, देन they are directed posted to ledger or they via subsidiary books and then ledger account. ही प्रोसेस वर्षभर चालते. यालाच आपण बुक कीपिंग असे म्हणतो. द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग फर्स्ट जर्नल, देन जर्नल टू लेजर और via subsidiary books, then ledger. The process of recording day-to-day transactions in all these books. तर अशा प्रकारे हे वर्षभर प्रोसेस ही चालत असते आणि हे बुक कीपिंगचं काम ज्युनियर अकाउंटंट त्यालाच आपण बुक कीपर देखील म्हणतो. तर हे बुक कीपर किंवा ज्युनियर अकाउंटंट हे बुक कीपिंगचं काम करत असतात. आणि असे करता करता आपले आर्थिक वर्ष संपते. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल टू 31 मार्च. जेव्हा 31 मार्च संपते, 31 मार्च किंवा त्याआधी एखादा दिवस आधी 31 मार्च किंवा त्याआधी बुक कीपर लेजरवरून ट्रायल बॅलन्स तयार करतो. व्हॉट इज मीन बाय ट्रायल बॅलन्स? तर आपण जेवढे काही लेजर अकाउंट तयार करत असतो म्हणजे मशिनरी अकाउंट्स असेल, परचेस अकाउंट असेल, कॅश अकाउंट असेल, रेंट अकाउंट असेल, असे बरेच विविध प्रकारचे आपण लेजर अकाउंट हे तयार केले जातात. आणि त्या लेजर अकाउंटचे आपण जर प्रत्येक महिन्याच्या शेवटी बॅलन्स काढतो आणि ते कॅरी डाऊन करून पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला ते आपण ब्रॉड डाऊन म्हणजे पुढे नेत असतो. तर अशा प्रकारे हे बॅलन्स नेत आपण जेव्हा 31 मार्चला येतो तेव्हा ते बॅलन्स जे आहे ते त्या बॅलन्सवरून ट्रायल बॅलन्स हे तयार केलं जातं आणि त्या सर्व लेजर अकाउंटचे जे बॅलन्सेस आहेत ते ट्रान्सफर टू ट्रायल बॅलन्स. अशा प्रकारे वर्षाच्या शेवटी हे लेजर अकाउंट्स क्लोज केले जातं आणि त्याचे बॅलन्स हे ट्रायल बॅलन्सला पाठवले जातात आणि त्यावरून ट्रायल बॅलन्स हे तयार केलं जातं. तर अशा प्रकारे ट्रायल बॅलन्स हे तयार केले जाते. आणि ट्रायल बॅलन्सबरोबर आणखीन एक गोष्ट इथं महत्त्वाची आपल्याला तयार करावी लागते, त्याला आपण ॲडजस्टमेंट असं म्हणतो. अशा प्रकारे या दोन गोष्टी म्हणजे एक ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट या दोन गोष्टी आपल्या तयार असेल तर आपण अकाउंटंटला म्हणू शकतो की आमच्या बिझनेसचं फायनल अकाउंट्स तयार करून देण्यासाठी आपण सिनियर अकाउंटंटकडे मागणी करू शकतो. तर वर्षाच्या शेवटी
ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट आपल्याकडे तयार असेल तर सिनियर अकाउंटंट्स फायनल अकाउंट्स तयार करतो. फायनल अकाउंट्स का तयार केले जाते तर प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाविषयी रिझल्ट जाणून घ्यायचे असते. टू नो, एक तर रिझल्ट्स माहीत करून घ्यायचं असतं आणि दुसरी गोष्ट आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन म्हणजेच सांपत्तिक स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या रिझल्टमध्ये आपल्याला म्हणजेच आपला व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे आपल्याला समजते आणि फायनान्शियल पोझिशनमध्ये आपला व्यवसाय हा वीक आहे की स्ट्रॉंग आहे, म्हणजेच वेदर वीक ऑर स्ट्रॉंग. ज्या व्यवसायाची संपत्ती ही देयतेपेक्षा जास्त आहे, लायबिलिटीपेक्षा असेट्स जर जास्त असेल तर तो व्यवसाय हा स्ट्रॉंग असतो. आणि ज्या व्यवसायामध्ये संपत्तीपेक्षा जर देयता जास्त असेल तर तो व्यवसाय वीक आहे असं आपल्याला समजते. तर अशा प्रकारे हे आपल्याला रिझल्ट्स आणि फायनान्शियल पोझिशन जाणून घेण्यासाठी फायनल अकाउंट्स तयार करणे आवश्यक आहे. तर आता इथं आपल्याला प्रॉफिट आणि लॉस जाणून घेण्यासाठी काय तयार करावं लागतं आणि व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन तयार करण्यासाठी काय आपण तयार केलं पाहिजे हे आपण पुढे बघणारच आहोत. हॅलो स्टुडंट, वेलकम टू ऑनलाईन क्लास 11th स्टँडर्ड बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 9, फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. आपण फर्स्ट पार्टमध्ये 2 गोष्टी पाहिल्या. फायनल अकाउंट्स तयार करण्याची प्रक्रिया आणि दुसरे फायनल अकाउंट्स का तयार करावे लागते हे आपण पाहिले. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला शिकायचे आहे की आपल्याला एक्झाममध्ये फायनल अकाउंट्सवरील प्रॉब्लेम सोडवायचे आहे. त्यामध्ये काय दिलेले असते, व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. In the problem given, 2 things. First is a trial balance and second is given adjustments. तर त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या असतात. एक ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं आणि त्याच्या खाली 5-6 आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असतात. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, व्हॉट इज ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट which shows debit and credit balances appearing at the end of the year. तर ट्रायल बॅलन्समध्ये बॅलन्स आपल्याला दिलेले असतात. कोणत्याही व्यवसायाचा ट्रायल बॅलन्स जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट साईडला काही आयटम दिलेले असतात आणि क्रेडिट साईडला काही आयटम दिलेले असतात. इथं जर आपण बघितलं तर मी इथं 2 फॉर्मॅट इथं दिलेले आहेत. 2 पद्धतीने इथं ट्रायल बॅलन्स हे तयार केलं जातं. फर्स्ट फॉर्मॅट ऑफ ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरमध्ये काही आयटम्स दिलेले असतात, अकाउंट्स दिलेले असतात आणि त्याचे बॅलन्सेस काही डेबिट कॉलममध्ये त्याची अमाऊंट दिलेली असते आणि काही अकाउंटची क्रेडिट कॉलममध्ये बॅलन्स दिलेली असते. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनेही एक ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. त्यामध्ये आपल्याला इथं दुसरा एक फॉर्मॅट दिलेला आहे की फॉर्मॅट ऑफ ट्रायल बॅलन्स. यामध्ये बघा की पर्टिक्युलर आणि डेबिट, पर्टिक्युलर आणि क्रेडिट असे 2 तिथं भाग दिलेले आहेत. म्हणजे एक जर्नल टाईपचा फॉर्मॅट आहे आणि दुसरं जे आहे ते लेजर टाईपचा फॉर्मॅट आहे. दोन्ही पद्धतीने ट्रायल बॅलन्स इथं तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इथं जे आपल्याला डेबिट साईडला जे बॅलन्सेस दिलेले असतात, या डेबिट साईडला दिलेल्या बॅलन्सेसमध्ये या तिन्हीपैकी एक तिथं ॲटम आपल्याला दिसून येतं. म्हणजे 3 तिथं आपल्याला पॉसिबिलिटी दिसून येतात.
त्यामध्ये सुरुवातीला जे आहे ते गुड्स कम्स इन. सुरुवातीला आपण डेबिट साईड बघूयात. डेबिट साईडला जे बॅलन्सेस दिलेले असतात त्यामध्ये गुड्स कम्स इन, सेकंड आहे ते असेट्स आणि थर्ड आहे ते एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. तर गुड्स कम्स इन याचं जर उदाहरण द्यायचं राहिलं तर परचेस असेल, सेल्स रिटर्न असेल, तर याचे बॅलन्स कुठे दाखवले जातात तर डेबिट साईडला. त्यानंतर असेट्स यामध्ये लँड अँड बिल्डिंग असेल, मशिनरी असेल. देर आर टू मेन टाईप्स ऑफ असेट्स, टँजिबल असेट्स अँड इनटँजिबल असेट्स. त्यामध्ये बरेच अनेक ॲसेट्सचे प्रकार आहेत, पण मुख्य 2 प्रकार. त्यामध्ये मग लँड अँड बिल्डिंग असेल, मशिनरी आहे, फर्निचर आहे. इनटँजिबल असेट्समध्ये कॉपीराईट आहे, गुडविल आहे, त्यानंतर ट्रेडमार्क आहे. असे विविध प्रकारचे ॲसेट्स असतात आणि ते ॲसेट्सचे बॅलन्स आपल्याला डेबिटला इथं दाखवले जातात. त्यानंतर तिसरी जी पॉसिबिलिटी आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस. याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर सॅलरी आहे, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेलिफोन बिल आहे. लॉसेस जर म्हणाल तर बॅड डेट्स लॉसेस आहे, डेप्रिसिएशन आहे. तर याचे जे बॅलन्सेस असतात ते डेबिट साईडला दाखवले जातात. म्हणजे डेबिट साईडला जे आयटम दिलेले असतात ते या 3 पैकी तिथं एक हे असणारच आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला जर आपण बघितलं तर कम्पॅरेटिव्हली याच्या अपोजिट, डेबिट साईडच्या अपोजिट. तर पहिलं तिथं जे दिलेलं आहे गुड्स गोज आउट, याची जर उदाहरणं जर आपल्याला द्यायची असेल तर सेल्स आहे, त्यानंतर परचेस रिटर्न आहे, त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड बाय फ्री सॅम्पल आहे, त्यानंतर गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट आहे, त्यानंतर गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज आहे. तर याचे जे बॅलन्सेस असतात ते क्रेडिटला दाखवले जातात. त्यानंतर ॲसेट्सचे अपोजिट लॅबिलिटीज, याचे तिथं कोणकोणत्या अकाउंट्स तिथं दिलेले असतात तर क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे, लोन आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे. तर हे लॅबिलिटीजचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरी जी पॉसिबिलिटी आहे क्रेडिट साईडची ती आहे इन्कम ऑर गेन्स. इन्कम उदाहरणं जर द्यायचं झालं तर रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. तर या ठिकाणी बघा एक्सपेन्सेसमध्ये कमिशन पेड हे एक्सपेन्सेस साईडला म्हणजे डेबिट साईडला, आणि ते जर आपण कमिशन रिसिव्ड असेल तर ते क्रेडिट साईडला त्याचे बॅलन्स हे दिलेले असते. तर अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट आणि क्रेडिट लेजर अकाउंटचे जे बॅलन्स हे जे आलेले असतात ते बॅलन्स वरून आपल्याला इथं ट्रायल बॅलन्स तयार केलेले असते. म्हणजे डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला जी दिलेली असते या 3 पैकी एक गुड्स कम्स इन, ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे डेबिट साईडला या 3 पैकी एक, आणि क्रेडिट साईडला जे दिलेलं असतं ते गुड्स गोज आउट, त्यानंतर लॅबिलिटीज किंवा इन्कम ऑर गेन्स. तर या 3 पैकी तिथं एक हे दिलेले असते. त्यानंतर त्याच्या जे खाली आपल्याला दिलेलं असतं प्रॉब्लेममध्ये ते म्हणजे ॲडजस्टमेंट्स. तर ॲडजस्टमेंट म्हणजे काय तर ॲडजस्टमेंट आर दोज ट्रान्झॅक्शन्स विच आर डायरेक्टेड रेकॉर्डेड इन फायनल अकाउंट्स. तर याचा अर्थ असा आहे की ट्रायल बॅलन्स तयार झाल्यानंतर आपल्याला असे समजते की काही ट्रान्झॅक्शन हे चालू वर्षा झालेले आहे पण त्याची रेकॉर्डिंग करायचे राहून गेलेले आहे. तर हे नंतर लक्षात येतं की इथं ट्रायल बॅलन्स तयार झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की जर्नल आणि लेजर हे दोन्ही क्लोज झालेले असतात आणि मग त्यानंतर त्याची कास्टिंग टोटलिंग करून त्याचे बॅलन्स तयार झालेले असतात आणि त्या बॅलन्सवरून आपण ट्रायल बॅलन्स तयार झालेलं असतं. मध्येच आपल्याला हे नंतर असं लक्षात आलं की एखादं ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे त्याची रेकॉर्डिंग आपण केलेली नाही आहे. हे नंतर लक्षात आल्यानंतर आपल्याला ते मध्येच
जर्नलमध्ये किंवा लेजरमध्ये त्याची रेकॉर्डिंग करता येत नाही किंवा त्याची पोस्टिंग करता येत नाही. तर पूर्ण वर्ष संपले आणि त्यानंतर आपल्या लक्षात आले की बाबा मशिनरीवर आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलंच नाही आहे, तर ते आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिलं जातं. त्यानंतर आपल्याला नंतर असं कळलं की जी आपण सॅलरी ज्या व्यक्तीला आपण दिलेली आहे त्यामध्ये 3 महिन्याची सॅलरी ही प्रीपेड आहे. तर अशा पद्धती जेव्हा आपल्याला नंतर ते लक्षात येतं तेव्हा ते ॲडजस्टमेंटमध्ये दिले जातात. अशा ॲडजस्टमेंट बरेच आहेत, नियर बाय 32 ते 35 ॲडजस्टमेंट आहेत. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये 5 ते 6च ॲडजस्टमेंट इथं दिले जातात. म्हणजे याचा अर्थ की ट्रान्झॅक्शन्स ऑफ करंट इयर डायरेक्टली रेकॉर्डेड इन फायनल अकाउंट्स प्रिव्हियसली अननोन ऑर अनरेकॉर्डेड. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन चालू वर्षाचे आहेत पण त्याची रेकॉर्डिंग केलेली नाही आहे, आपण जर्नल आपला तयार आहे, लेजर तयार आहे, ट्रायल बॅलन्स तयार आहे आणि त्यानंतर आपल्या लक्षात आल्यानंतर ते मध्येच त्याची नोंद करता येत नाही आहेत कारण ते आपल्याला आधी माहिती नव्हतं आणि त्याची रेकॉर्डिंगही केलेली नाही आहे. तर अशा पद्धतीनं इथं 2 क्वेश्चनमध्ये 2 महत्त्वाचे इथं गोष्टी दिलेल्या असतात, एक ट्रायल बॅलन्स आणि दुसरं ॲडजस्टमेंट, आणि मग त्यावरून आपल्याला फायनल अकाउंट हे तयार करता येतं. नाऊ इट इज क्लिअर व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. तर क्वेश्चनमध्ये काय दिले जाते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मग आपल्याला प्रॉब्लेम सोडवणे एकदम आपल्याला सोपं जाणार आहे.